नमस्कार. डेटाबेससोबत काम करताना डेटा व्यवस्थित म्हणजे एफिशियंटली ऑर्गनाइज करणं खूप महत्त्वाचं असतं आणि यासाठीच फर्स्ट नॉर्मल फॉर्म किंवा 1NF ही एक अगदी मूलभूत आणि आवश्यक संकल्पना आहे. तर आज आपण याच संकल्पनेबद्दल अगदी सोप्या भाषेत बोलणार आहोत. आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी फर्स्ट नॉर्मल फॉर्म नक्की आहे तरी काय हे समजून घेऊया. मग एक प्रॉब्लेमॅटिक टेबल घेऊन त्याचं विश्लेषण करूया. त्यानंतर त्या टेबलला 1NF मध्ये कसं आणायचं हे स्टेप बाय स्टेप पाहू आणि शेवटी या सगळ्यामागची मूळ कल्पना काय आहे हेही स्पष्ट करू. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजे काय आणि डेटा ऑर्गनाइज करण्याचे ते कोणते नियम आहेत जे आपल्याला माहितीच असायला हवेत. तर कोणताही टेबल 1NF मध्ये आहे असं आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा तो 3 महत्त्वाच्या अटी पूर्ण करतो. पहिली अट, प्रत्येक कॉलममध्ये फक्त एकच म्हणजे ॲटॉमिक व्हॅल्यू असली पाहिजे. दुसरी अट, त्यामध्ये कोणतेही रिपीटिंग ग्रुप्स किंवा मल्टीव्हॅल्यूड ॲट्रिब्यूट्स नकोत. आणि तिसरी, प्रत्येक रो म्हणजे प्रत्येक आडवी ओळ ही युनिकली ओळखता आली पाहिजे. हे नियम पाळले की डेटाबेसमधला गोंधळ आणि गुंतागुंत आपोआप कमी होते. आता एक असं टेबल बघूया जी या नियमांचं पालन करत नाही. म्हणजे आपल्याला नक्की कळेल की 1NFचं उल्लंघन कसं ओळखायचं आणि ते का चुकीचं आहे. हे बघा, आपल्यासमोर एक स्टुडंट टेबल आहे. यात रोल नंबर, नाव, कोर्सेस, जन्मतारीख आणि वय असे कॉलम्स आहेत. वरवर पाहिलं तर हे टेबल अगदी बरोबर वाटतं, नाही का? पण थांबा, यात काही मोठ्या स्ट्रक्चरल समस्या लपलेल्या आहेत. मग काय वाटतं, या टेबलमध्ये नक्की काय चुकलंय? जरा विचार करा. चला, यातील समस्या एक एक करून पाहू. पहिली गोष्ट म्हणजे नेम कॉलम. हा एक कंपोजिट ॲट्रिब्यूट आहे, म्हणजे यात पहिलं नाव आणि आडनाव दोन्ही एकत्र दिलंय. दुसरी समस्या आहे कोर्सेस कॉलममध्ये. इथे एका सेलमध्ये एकापेक्षा जास्त व्हॅल्यूज आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एज कॉलम. हा एक डिराइव्ड ॲट्रिब्यूट आहे जो जन्मतारखेवरून कॅल्क्युलेट केला जातो. या सगळ्या गोष्टी 1NFच्या नियमांच्या विरोधात आहेत. आता या टेबलला दुरुस्त कसं करायचं ते बघूया. आपण या डेटाला 1NF मध्ये आणण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने म्हणजे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. यावर उपाय म्हणून आपण फक्त 3 सोप्या स्टेप्स फॉलो करणार आहोत. पहिली स्टेप, कंपोजिट ॲट्रिब्यूट्सना वेगळं करणं. दुसरी, मल्टीव्हॅल्यूड ॲट्रिब्यूट्सना सेपरेट करणं. आणि तिसरी, डिराइव्ड ॲट्रिब्यूट्सना काढून टाकणं. चला तर मग सुरू करूया. आपली पहिली पायरी आहे नेम कॉलमचं विभाजन करणं. कारण पहिलं नाव आणि आडनाव एकाच फील्डमध्ये ठेवलं तर डेटा मॅनेज करणं अवघड होऊन बसतं. समजा फक्त आडनावावरून सर्च करायचं असेल तर ते कठीण होईल. आणि हे बघा, आपण नेम कॉलमला आता FNAME म्हणजे फर्स्ट नेम आणि LNAME म्हणजे लास्ट नेम या 2 नवीन कॉलम्समध्ये विभागला आहे. आता प्रत्येक कॉलममध्ये एकच ॲटॉमिक व्हॅल्यू आहे. झालं आपलं पहिलं काम. आता वळूया दुसऱ्या पायरीकडे. कोर्सेस कॉलममधील व्हॅल्यूजला आता वेगवेगळ्या रोजमध्ये टाकूया. आठवतंय ना 1NFचा नियम? प्रत्येक सेलमध्ये फक्त एकच व्हॅल्यू पाहिजे. एकाच सेलमध्ये 2-3 कोर्सेस ठेवणं म्हणजे त्या नियमाचं थेट उल्लंघन आहे. इथे बघा, आपण प्रत्येक कोर्ससाठी एक वेगळी स्वतंत्र रो तयार केली आहे. असं केल्यामुळे विद्यार्थ्याची बाकीची माहिती डुप्लिकेट झालीय हे खरंय, पण आता प्रत्येक सेलमध्ये फक्त एकच व्हॅल्यू आहे आणि 1NFसाठी हेच तर महत्त्वाचं आहे. आणि आता आपली शेवटची तिसरी पायरी, ती म्हणजे एज हा कॉलम काढून टाकणं. आता प्रश्न पडेल की हा कॉलम का काढायचा? कारण एज हा डिराइव्ड डेटा आहे. म्हणजे काय? तर तो जन्मतारखेवरून कधीही कॅल्क्युलेट करता येतो. तो वेगळा स्टोअर करण्याची गरजच नाहीये. उलट समजा जन्मतारीख बदलली पण वय अपडेट करायचं राहून गेलं तर मग डेटामध्ये गोंधळ होऊ शकतो. आणि इथे टेबलमधून एज कॉलम पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. हे आहे आपल्या रूपांतरण प्रक्रियेचं अंतिम आणि अचूक स्वरूप. आता आपलं टेबल तयार आहे. तर आता आपल्याकडे एक स्वच्छ 1NF अनुरूप टेबल आहे. पण एवढं सगळं केल्याचा फायदा काय? नॉर्मलायझेशनचे नेमके बेनिफिट्स काय आहेत ते पाहूया. हा बघा आपला अंतिम स्टुडंट टेबल. आता तो पूर्णपणे फर्स्ट नॉर्मल फॉर्ममध्ये आहे. यात रोल नंबर, पहिलं नाव, आडनाव, कोर्स आणि जन्मतारीख असे एकदम स्पष्ट आणि सुटसुटीत कॉलम्स आहेत. मग ही नवीन रचना आधीपेक्षा चांगली का आहे? सोप्पं आहे. कारण आता प्रत्येक सेलमध्ये फक्त एकच व्हॅल्यू आहे. इथे कोणतेही रिपीटिंग ग्रुप्स किंवा कॉम्पोजिट डेटा नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता डेटा शोधणं, तो अपडेट करणं आणि त्याची देखभाल करणं प्रचंड सोपं झालं आहे. चला, आता या सगळ्या मागची मूळ कल्पना एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया, म्हणजे ती कायम लक्षात राहील. एका लायब्ररीच्या रजिस्टरची कल्पना करा.
समजा एका विद्यार्थ्याने 3 पुस्तकं घेतली आणि लायब्ररियनने तिन्ही पुस्तकांची नावं एकाच कॉलममध्ये कॉमा देऊन लिहिली तर किती गोंधळ होईल, बरोबर? त्याऐवजी प्रत्येक पुस्तकासाठी एक वेगळी नोंद केली, एक वेगळी रो लिहिली तर रेकॉर्ड किती स्पष्ट आणि व्यवस्थित राहील, बरोबर? हीच साधीसोपी कल्पना 1NFच्या मागे आहे. तर मग आजच्या या चर्चेतून लक्षात ठेवण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? तो म्हणजे फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजे मल्टीव्हॅल्यूड ॲट्रिब्यूट्सना जागा नाही आणि प्रत्येक सेलमध्ये फक्त एक ॲटॉमिक व्हॅल्यू. ही एक साधी गोष्ट आहे, पण हीच तुमच्या डेटाबेसची रचना मजबूत आणि कार्यक्षम बनवते.